स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरला अचानक आग, महिला थोडक्यात बचावली। साईनगर वरोरा येथील जयंत मोतीराम दातारकर यांच्या घरी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली। या घटनेत रेखा जयंतराव दातारकर यांच्या पायाला किरकोळ इजा झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार रेखा दातारकर या नेहमीप्रमाणे घरात स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घरात घबराट निर्माण झाली। त्यांनी तात्काळ आरडाओरड केल्याने शेजारील नागरिक धावून आले। प्रसंगावधान राखत शेजाऱ्यांनी जळत असलेला सिलेंडर घराबाहेर काढला व सुरक्षित ठिकाणी नेऊन रेतीच्या ढिगाऱ्यावर टाकला। यानंतर सिलेंडरमधील गॅस बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला। स्थानिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यात यश आले। या घटनेत रेखा दातारकर यांच्या पायाला किरकोळ भाजल्या गेल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान संबंधित सिलेंडर हा स्नेहा गॅस एजन्सी वरोरामधून 2 दिवसांपूर्वीच आणला असल्याची माहिती रेखा दातारकर यांनी दिली। या घटनेनंतर सिलेंडरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित यंत्रणेकडून चौकशीची मागणी होत आहे। नाव आहे निलेश जयंतराव दातारकर, राहणार साईनगर वरोरा। 2 दिवसा अगोदर सिलेंडर आणलं होतं आणि त्या सिलेंडर आणल्यानंतर त्याच्यातही आम्हाला त्रास की लाईनीत लागा आणि तिथे बिल फाडल्यानंतर तुम्ही स्वतः तिथे घेऊन जा गोडाऊनमधून आणि नंतर उचला आणि तिथेही गेल्यानंतर त्यांची अरेवारी का नाही बा का चांगल्या भाषेत बोलत नाही, चांगल्या उद्धटपणाने बोलतात आणि सिलेंडर आणल्यानंतर 2 दिवसात इथे स्फोट झाला आहे आणि पूर्ण जळलं आहे माझं घर। आणि एजन्सी आहे स्नेहा गॅस एजन्सी। नाही कसं नेमकी घटना कशी घडली? घटना म्हणजे आई स्वयंपाक करत होती, स्वयंपाक करत असताना अचानक ती पेट घ्यायला लागलं सिलेंडर आपोआप। ना माझ्या रेग्युलेटरला काही झालं आणि त्या गॅस पाईपला काही नाही झालं आणि सिलेंडरच पेट घेऊन राहिला पूर्ण। आज माझं घर जळालं असतं। अचानक ते जे सगळे लोक आहे, शेजारी लोक आहे, ते आले, त्याच्यामुळे ते जेवढी हे होती ते झाली नाहीये। स्वयंपाक झाला आता पोळ्या करायला लागली तर गॅस थोडासा सरकवला ना ते एकदम ते रेग्युलेटर हे झालं। जसं रेग्युलेटर तसंच एकदम त्याच्यातून लाल धूळ निघाला। तसंच मी ते वॉल बंद करायचं होतं, वॉल बंद करून दाबून बंद करायला गेली तरी ते काही बंद होत नव्हतं, अजून ते जोराने व्हायला लागलं। मग काय केलं तुम्ही? तशीच मी बाहेर अशी पकडून धावत आली, अजून फ्रीजच्या याच्या सगळ्या बटणं बंद केल्या आणि यांना फोन लावायला आली मोबाईल घेऊन। पोरांना फोन लावला, मिस्टरने फोन लावला। तुम्हाला काय कुठे जळलं आहेत का? माझी दोन्ही पाय आणि हाताला माझं आणि इथे पण कपाळाला मला लागत आहे, डोक्याला पण रक्तलं लागलं होतं माझ्या याला। मदत कशी देणार आहे त्यांना? आम्ही सेल्स ऑफिसरला फोन करतो, सेल्स ऑफिसर इथे येईल, तो स्पॉट इन्स्पेक्शन करेल आणि तो जो ठरवल ते आम्हाला कंपनी करून देईल बस। त्याच्या या ज्या घटना घडत आहेत किंवा भविष्यात घडू नये यासाठी आपल्याकडून काय खबरदारी घेण्यात येणार आहे? म्हणजे अशा घटना पुढे घडू नये यासाठी आपल्याकडून काय खबरदारी घेण्यात येणार आहे? आमच्याकडून तर खबरदारी आहेच, पहिलेपासूनच आमच्याकडून खबरदारी आहेच। कशा पद्धतीने घेतली जाते? अशाच पद्धतीने घेतली जाते। कशी? आता जाऊ द्या ना, आता थोडंसं नाही पण सांगा ना, म्हणजे नेमके लोकांना पण माहित पडलं पाहिजे ना की ज्यांच्याकडे सिलेंडर येणार आहे त्यांना काय खबरदारी घेतली पाहिजे। आमच्याकडून घेतली जाते, पण कशा पद्धतीने घेतली जाते हे तर सांगा। पद्धतीने घेतली जाते। कंपनीतून सध्या सिलेंडर येतो, तो आम्ही घरपोच पोचवतो। मग ते चेक करून देण्याची जबाबदारी आपली आहे, ते होते का? चेक करून देतो ना आम्ही, लावून देता, चेक करून देता? चेक करून देतो आम्ही। बरं।